सो हाय एव्हरीवन, या लेक्चरमध्ये आपण काय करतोय पहा, मॅक्सिमा आणि मिनिमा हा पॉइंट इथे डिस्कस करणार आहे आपण. मॅक्सिमा मिनिमा मध्ये काय काय पॉइंट्स डिस्कस करतोय पहा आपण. ॲब्सोल्यूट मॅक्सिमा काय असतं, ॲब्सोल्यूट मिनिमा काय असतं, व्हॉट इज मीन बाय लोकल मॅक्सिमा, लोकल मिनिमा, बरोबर. आणि मॅक्सिमम पॉइंट आणि मिनिमम पॉइंट फाइंड करण्यासाठी ज्या कंडिशन्स आहेत त्या कंडिशन्स आपण डिस्कस करूया इथे. तर मी स्टार्ट करतो पहा डायरेक्टली. मी इथे एक ग्राफ ड्रॉ केलाय. हा ग्राफ पाहून आपल्याला क्लिअर अंडरस्टँडिंग येतं की या पॉइंटवरती फंक्शनचा व्हॅल्यू हा मिनिमम आहे या पॉइंटवरती, आणि या पॉइंटवरती फंक्शनचा व्हॅल्यू हा मॅक्सिमम असेल. या पॉइंटवरती फंक्शनचा व्हॅल्यू कसा असेल पहा, मॅक्सिमम असेल, बरोबर. तर मी काय करतोय, मी या पॉइंटच्या करस्पॉन्डिंग व्हॅल्यू ऑफ एक्स मी याला x1 बोलतोय. या पॉइंटचा करस्पॉन्डिंग व्हॅल्यू ऑफ एक्स मी याला x2 बोलतोय. सो आपण रीड करतो असं रीड करतो पहा, ॲट x1 फंक्शन इज मॅक्सिमम, ॲट x2 फंक्शन इज मिनिमम, बरोबर ना. फंक्शनचा ग्राफ ड्रॉ केलाय, बरोबर ना. आता काही गोष्टींची गरज आहे पहा मॅक्सिमा आणि मिनिमम पॉइंट डिस्कस करण्यासाठी. हे दोन पॉइंट मी इथे मेन्शन करतोय. डेरिव्हेटिव्ह ऑफ डिक्रीजिंग फंक्शन इज निगेटिव्ह. जो फंक्शन डिक्रीज होत असतो त्याचा डेरिव्हेटिव्ह निगेटिव्ह असतो, आणि डेरिव्हेटिव्ह ऑफ इन्क्रीजिंग फंक्शन इज पॉझिटिव्ह. म्हणजे जी गोष्ट वाढत जाते ना रे, तर त्याचा डेरिव्हेटिव्ह पॉझिटिव्ह असतो. परत सांगतोय मी, डेरिव्हेटिव्ह ऑफ डिक्रीजिंग फंक्शन निगेटिव्ह, म्हणजे जी गोष्ट कमी कमी होत जाते त्याचा डेरिव्हेटिव्ह निगेटिव्ह असतो. आणि डेरिव्हेटिव्ह ऑफ इन्क्रीजिंग फंक्शन इज पॉझिटिव्ह, म्हणजे जो फंक्शन वाढत जातो त्याचा डेरिव्हेटिव्ह हा पॉझिटिव्ह असायला हवा. ओके, तर हे ऑलरेडी आपण डिस्कस केलं आहे पहा इन्क्रीजिंग आणि डिक्रीजिंग फंक्शन मध्ये. आता पाहाल, आता मी काय करतोय पहा, मॅक्सिमा आणि मिनिमम पॉइंटच्या प्रॉपर्टीज पाहिला. आता इथं मी जर का मिनिमम पॉइंट वरती एक टँजंट ड्रॉ केला, तर हा टँजंट कसा असेल रे, एक्स ऍक्सिसला कसा असेल, पॅरलल असेल, बरोबर. प्रोव्हाइडेड हा कर्व स्मूथ असला पाहिजे. म्हणजे जर का समजा कर्व चुकून जर का असं झिगझॅग पॅटर्न मध्ये असलं असतं, असं स्मूथ नसून असं असलं असतं, तर मिनिमम पॉइंट वरती टँजंट ड्रॉ नसतं करता आलं, बरोबर. तर हा जो काही कॉन्सेप्ट येणार आहे डिफरन्सिएशन मधला मॅक्सिमम मिनिमम बाय युझिंग डेरिव्हेटिव्ह, यासाठी कर्व फंक्शन हा स्मूथ असला पाहिजे, म्हणजेच फंक्शन हा डिफरन्शिएबल असला पाहिजे. ज्यावेळेस फंक्शन असं झिगझॅग असतं, झिगझॅग बोलण्यापेक्षा जिथे शार्प कॉर्नर असतो तिथे फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह एक्झिस्ट नाही करत, म्हणजे तो नॉन डिफरन्शिएबल फंक्शन बनतो ऍट दॅट पॉइंट. पण हा डिस्कशन पूर्णपणे डिफरन्शिएबल फंक्शन साठी आपण इथे मेंटेन करतोय. ओके, रेस्ट्रिक्ट करतोय. तर पाहिलं रे, मी मिनिमम पॉइंट वरती एक टँजंट ड्रॉ केला आणि मी मॅक्सिमम पॉइंट वरती पण एक टँजंट ड्रॉ केला, आणि मला असं समजत आहे आता की अरे हा टँजंट एक्स ऍक्सिसला पॅरलल आहे ना. टँजंट इज ऍक्च्युअली पॅरलल टू एक्स ऍक्सिस. ओके, टँजंट एक्स ऍक्सिसला पॅरलल आहे म्हणजे टँजंटचा स्लोप 0 आहे. टँजंटचा काय 0 आहे, स्लोप 0 आहे. Now if slope of tangent is 0, टँजंटचा स्लोप म्हणजेच तर डेरिव्हेटिव्ह dy by dx ना रे, बरोबर ना. मग मी इथे लिहितो या पॉइंट वरती dy by dx ऍट पॉइंट x2 कसा असला पाहिजे, 0. नीट पहा तुम्ही, टँजंटचा स्लोप 0 आहे आणि टँजंटचा स्लोप म्हणजेच डेरिव्हेटिव्ह, म्हणून मी डेरिव्हेटिव्ह 0 करतो. कुठला, ऍट पॉइंट x2 डेरिव्हेटिव्ह इज 0. ऍट पॉइंट x1 पहा रे, डेरिव्हेटिव्ह ऍट पॉइंट x1 डेरिव्हेटिव्ह शुड बी 0. x1 पॉइंट वरती पण डेरिव्हेटिव्ह किती असायला हवा, 0 असायला हवा, बरोबर. तर ठीक आहे, मग मी असं क्लिअर अंडरस्टँडिंग करून घेतो माझ्या मनात की मॅक्सिमम आणि मिनिमम वरती डेरिव्हेटिव्ह काय असला पाहिजे, 0 असला पाहिजे. हे क्लिअरली मला समजलं आता की मॅक्सिमम आणि मिनिमम पॉइंट वरती डेरिव्हेटिव्ह हा 0 असायला हवा, बरोबर. ठीक आहे, आता यापुढे काय. आता समजा जर का कोणी आपल्याला असं सांगितलं अरे डेरिव्हेटिव्ह 0 आहे, मग कन्फ्युजन तर असं होतं, डेरिव्हेटिव्ह 0 तर मॅक्सिमम वरती पण असतो आणि मिनिमम वरती पण असतो, बरोबर ना. डेरिव्हेटिव्ह 0 मॅक्सिमम वरती पण असतो आणि मिनिमम वरती पण असतो. मग जर का कोणी आपल्याला इनपुट दिला की या पॉइंट वरती डेरिव्हेटिव्ह 0 आहे, सो मी कन्फ्युज्ड आहे, मला समजत नाही की तो मॅक्सिमम पॉइंट आहे की मिनिमम पॉइंट आहे, बरोबर ना. मग आणखीन काही कंडिशन्स आपल्याला डिस्कस करायला लागतील
ओके, सो दॅट मला हे क्लिअरली अंडरस्टँड होईल की तो पॉईंट मॅक्सिममच आहे, तो पॉईंट मिनिममच आहे हे सांगण्यासाठी आणखीन काही कंडिशन्स आपल्याला डिस्कस करायला लागतील. पण एक कंडिशन आत्ता आपल्याला क्लिअर आहे, इथून एक कंडिशन आत्तापर्यंत आपल्याला क्लिअर झाली आहे. ओके, ती कंडिशन मी इथे मेन्शन करतोय पहा. फॉर मॅक्सिमम ॲज वेल ॲज फॉर मिनिमम, मॅक्सिमम पॉईंटवरती ॲज वेल ॲज मिनिमम पॉईंटवरती डेरिव्हेटिव्ह हा 0 असायला हवा. डेरिव्हेटिव्ह कसा असायला हवा? 0 असायला हवा, जे की दाखवलं मी तुम्हाला आत्ता इथे. मॅक्सिमम आणि मिनिमम पॉईंटवरती डेरिव्हेटिव्ह 0 असायला हवा. ठीक आहे, चलो आता मी मॅक्सिमम पॉईंटचा थोडासा विचार करतो. नीट पाहा, मी मॅक्सिमम पॉईंटच्या आजूबाजूला एक 3-4 पॉईंट कन्सिडर करतोय. 1 2 3 4 असे 4 पॉईंट मी इथे कन्सिडर केलेले आहेत मॅक्सिमम पॉईंटच्या तिथे. ओके, मिनिमम पॉईंटच्या तिथे पण मी परत पहा 1 1 2 3 4 असे एक 4 पॉईंट मी इथे कन्सिडर करतोय. आणि मी काय करतोय पहा, या चारही पॉईंटवरती मी टँजंट ड्रॉ करणार आहे. चारही पॉईंटवरती मी काय ड्रॉ करतोय? टँजंट ड्रॉ करतोय. आता पाहाल तुम्ही, इथे मी टँजंट ड्रॉ करतोय. आता या पॉईंटवरती मी टँजंट ड्रॉ केली, ती आली अशी, मान्य सर्वांना. या सेकंड पॉईंटवरती टँजंट ड्रॉ केला तर तो टँजंट असा येईल. थर्ड पॉईंटवरती टँजंट ड्रॉ केला तर तो टँजंट असा येईल. या पॉईंटवरती टँजंट ड्रॉ केला तर तो टँजंट या डायरेक्शनमध्ये येईल. बरोबर, नोटीस करा, कोणती तरी एक गोष्ट नोटीस करा. पहा काय नोटीस करा बोलतोय पहा मी टँजंटच्या स्लोप बद्दल, टँजंटच्या स्लोपचा जो चेंज आहे तो थोडासा व्यवस्थित नोटीस करूया आपण. पहा ना, परत सांगतोय आता मी, हा टँजंट आहे असा इथे, करेक्ट आहे, बरोबर आहे. या टँजंटचा जो काही स्लोप असतो आपल्याला माहिती, पहा स्लोप ऑफ टँजंट म्हणजे काय असतं रे, हे पहा या टँजंटचा स्लोप ऑफ टँजंट म्हणजे काय असतं रे, टॅन थीटा असतो. काय असतो? टॅन थीटा, बरोबर ना. ठीक आहे, पहा या टँजंटचा स्लोप काय असेल रे, मग या टँजंटचा स्लोप काय असेल? टॅन थीटा. पण तुम्हाला हे समजायला हवं की थीटाची व्हॅल्यू बहुतेक कमी होत आहे, अँगल ऑफ इन्क्लिनेशन कमी होत आहे. पहा अँगल ऑफ इन्क्लिनेशन ठीकठाक होता, अँगल ऑफ इन्क्लिनेशन हा असतो बरं, नाही का? अदरवाईज मी असं करतोय, पहा अँगल ऑफ इन्क्लिनेशन हा आहे, बरोबर, या टँजंटसाठी. आता याच्यानंतर पहा या पॉईंटवरती टँजंट, सेकंड पॉईंटवरती टँजंट ड्रॉ करेन तर अँगल ऑफ इन्क्लिनेशन कमी झाला. थर्ड पॉईंटवरती पहा याच्या जर का आधी आणखीन एक टँजंट ड्रॉ करेन मी, अरे अँगल ऑफ इन्क्लिनेशन आणखीन कमी झाला, बरोबर ना. अँगल ऑफ इन्क्लिनेशन मीन्स अँगल विथ रिस्पेक्ट टू एक्स ॲक्सिस. फोर्थ पॉईंटवरती, या पॉईंटवरती तर अँगल ऑफ इन्क्लिनेशन 0च आहे. आणि आता पहा फायनली या पॉईंटवरती ज्यावेळेस मी टँजंट ड्रॉ करतोय तर अँगल ऑफ इन्क्लिनेशन कसा आहे रे? ऑब्ट्यूज आहे. कसा आहे? ऑब्ट्यूज अँगल ऑफ इन्क्लिनेशन होता तो. या पॉईंटवरती ज्यावेळेस मी टँजंट ड्रॉ करतोय ना तर अँगल ऑफ इन्क्लिनेशन हा ऑब्ट्यूज असेल. आणि आपल्याला माहिती टॅन ऑफ ऑब्ट्यूज अँगल निगेटिव्ह असतो. टॅन ऑफ ऑब्ट्यूज अँगल किती असतो? निगेटिव्ह. म्हणजे या टँजंटचा स्लोप निगेटिव्ह बनतो. आता मी लास्ट टाइम सांगतोय पहा स्टार्टिंग पासून की ज्यावेळेस या पॉईंटवरती मी टँजंट ड्रॉ केला, टँजंट असा आला म्हणजे स्लोप ठीकठाक आहे, इन्क्लिनेशन कमी झाला, स्लोप कमी झाला, इन्क्लिनेशन 0 झाला, स्लोप 0 झाला. इन्क्लिनेशन आता जर ऑब्ट्यूज झाला म्हणजे स्लोप निगेटिव्ह झाला. इन्क्लिनेशन कसा झाला पहा, इथे ऑब्ट्यूज आहे, ऑब्ट्यूज अँगल हा, ओके. म्हणजे स्लोप किती झाला? निगेटिव्ह झाला. मग थोडंसं तुम्ही विचार कराल ना, मॅक्सिमम पॉईंट वरती किंवा मॅक्सिमम पॉईंटच्या आजूबाजूला स्लोप ऑफ टँजंट काय होतोय माहिती का? स्लोप ऑफ टँजंट कमी होत जातोय, बरोबर ना. इथे सर्वात जास्त होता, कमी झाला, 0 झाला, निगेटिव्ह झाला, म्हणजे कमी होतं. मग मी इथे मेन्शन करतोय नियर मॅक्सिमम और ॲट मॅक्सिमम, ओके. पहा स्लोप ऑफ टँजंट इज डिक्रीजिंग. टँजंटचा स्लोप कसा होतोय? डिक्रीज होतोय. आपल्याला हे माहिती, पहा एखाद गोष्ट जर का डिक्रीज होत असेल तर त्याचा डेरिव्हेटिव्ह निगेटिव्ह असतो. पहा ना, इथे लिहिलं आपण डेरिव्हेटिव्ह ऑफ डिक्रीजिंग फंक्शन. डिक्रीजिंग गोष्टीचा डेरिव्हेटिव्ह निगेटिव्ह असतो. इथे काय डिक्रीज होतोय माहिती ना? टँजंटचा स्लोप कमी होतोय मॅक्सिमम पॉईंट वरती. म्हणजे मी काय लिहितो पहा, डेरिव्हेटिव्ह ऑफ टँजंटचा स्लोप इट शुड बी निगेटिव्ह. टँजंटचा स्लोपचा डेरिव्हेटिव्ह कसा असला पाहिजे? निगेटिव्ह असला पाहिजे, बरोबर. पहा टँजंटचा स्लोप कमी होत जातोय आणि जी गोष्ट कमी होत जाते त्याचा डेरिव्हेटिव्ह निगेटिव्ह असतो. हे शिकलं आपण इथे. डेरिव्हेटिव्ह ऑफ डिक्रीजिंग फंक्शन शुड बी निगेटिव्ह, करेक्ट आहे. आणि मग हा जो काही स्लोप आहे ना, आपल्याला माहिती टँजंटचा स्लोप म्हणजे ते dy/dx आहे, बरोबर ना. मग इथे जर का मी dy/dx ठेवेन, पहा म्हणजे डेरिव्हेटिव्ह ऑफ परत dy/dx,
इट शुड बी निगेटिव्ह. डेरिव्हेटिव्ह ऑफ डेरिव्हेटिव्ह इज नथिंग बट डी स्क्वेअर वाय बाय डी एक्स स्क्वेअर. काय? डी स्क्वेअर वाय बाय डी एक्स स्क्वेअर. म्हणजे मी याच्या जागी डी स्क्वेअर वाय बाय डी एक्स स्क्वेअर असं ठेवतोय आणि तो निगेटिव्ह बोलतोय. म्हणजे आणखीन एक कंडिशन मिळाली मला की मॅक्सिमम पॉईंट वरती काय होतं माहिती का, डबल डेरिव्हेटिव्ह कसा आहे, निगेटिव्ह आहे, 0 पेक्षा कमी आहे. मग मी इथे असं मेन्शन करतोय पहा, फॉर मॅक्सिमम डबल डेरिव्हेटिव्ह इज निगेटिव्ह. बरोबर ना. मॅक्सिमम कुठे, x1 ला. म्हणजे x1 ला डबल डेरिव्हेटिव्ह हा निगेटिव्ह असला पाहिजे. x1 ला डबल डेरिव्हेटिव्ह कसा असला पाहिजे, निगेटिव्ह असला पाहिजे. बरोबर. मग आता पहा आपण मिनिमम पॉईंटचा विचार करूया. आता पहा ना तुम्ही व्यवस्थित. मिनिमम पॉईंट वरती, या पॉईंट वरती मी टँजंट ड्रॉ केला, असा आला. कसा आहे रे स्लोप टँजंटचा स्लोप कसा आहे, ऑब्ट्यूज आहे. बरोबर. ठीक आहे. आता या सेकंड पॉईंट वरती स्लोप टँजंट ड्रॉ करतोय पहा मी, असा आला. तो पण ऑब्ट्यूजच आहे, मान्य आहे, पण अँगल वाढलाय. बरोबर. अँगल काय झाला, वाढलाय. यानंतर पहा स्लोप किती झाला, 0 झाला. आणि आता पहा रे फायनली हा पॉईंट जो आहे ना, हा पॉईंट स्लोप कसा आहे, अँगल ऑफ इन्क्लिनेशन कसा आहे, अक्यूट आहे. म्हणजे टॅन ऑफ अक्यूट अँगल इज पॉझिटिव्ह. म्हणजे 0 वरतून परत स्लोप पॉझिटिव्ह झाला. परत पहा, नीट सांगतोय, नीट पहा ना. हे 3 पॉईंट कन्सिडर करतोय. ओके. डिस्कशन मधून जस्ट या पॉईंटला मी इलिमिनेट करतोय. ओके. नीट पाहाल, या पॉईंट वरती टँजंटचा इन्क्लिनेशन ऑब्ट्यूज असल्यामुळे त्याचा स्लोप निगेटिव्ह लक्षात ठेवाल. या पॉईंट वरती टँजंटचा स्लोप किती बनला, 0 बनला. निगेटिव्ह वरतून 0 झाला. बरोबर. ओके. या पॉईंट वरती पाहिला, या पॉईंट वरती टँजंटचा इन्क्लिनेशन अक्यूट अँगल असल्यामुळे या पॉईंट वरती टँजंटचा स्लोप हा पॉझिटिव्ह बनला. निगेटिव्ह स्लोप होता, 0 स्लोप झाला पॉझिटिव्ह. निगेटिव्ह 0 पॉझिटिव्ह म्हणजे इन्क्रीज होता. आता मला हे गोष्ट समजलं आता की मिनिमम पॉईंट वरती किंवा मिनिमम पॉईंटच्या आसपास टँजंटचा स्लोप वाढत जातोय. टँजंटचा स्लोप काय होतोय, वाढत जातोय. एखाद गोष्ट जर का वाढत जात असेल म्हणजे इन्क्रीज होत असेल तर त्या गोष्टीचा डेरिव्हेटिव्ह पॉझिटिव्ह असतो. म्हणजे डेरिव्हेटिव्ह ऑफ स्लोप ऑफ टँजंट इज पॉझिटिव्ह ॲट मिनिमम वरती टँजंटच्या स्लोपचा डेरिव्हेटिव्ह पॉझिटिव्ह. कारण की टँजंटचा स्लोप वाढत जात असल्यामुळे तर टँजंटच्या स्लोपचा डेरिव्हेटिव्ह इज पॉझिटिव्ह. बट वी नो दॅट व्हॉट इज स्लोप ऑफ टँजंट. टँजंटचा स्लोप म्हणजेच dy बाय dx असतं. बरोबर ना. टँजंटचा स्लोप म्हणजेच dy बाय dx असतं. म्हणजे डेरिव्हेटिव्ह ऑफ dy बाय dx इज पॉझिटिव्ह ॲट मिनिमम पॉईंट. बट वी नो दॅट डेरिव्हेटिव्ह ऑफ डेरिव्हेटिव्ह इज नथिंग बट डी स्क्वेअर वाय बाय dx स्क्वेअर. बरोबर ना. म्हणजे मी इथे लिहितोय पहा, फॉर मिनिमम पॉईंट डेरिव्हेटिव्ह ऑफ डेरिव्हेटिव्ह म्हणजे काय रे, डी स्क्वेअर वाय बाय dx स्क्वेअर इज ऍक्च्युअली ग्रेटर दॅन काय, 0. म्हणजे डबल डेरिव्हेटिव्ह जर का ग्रेटर दॅन 0 असेल, कुठे या पॉईंट वरती म्हणजे x2 पॉईंट वरती. म्हणजे कुठे रे, x2 पॉईंट वरती डबल डेरिव्हेटिव्ह जर का ग्रेटर दॅन 0 असेल तर तो मिनिमम वाला पॉईंट असतो. हे आपल्याला समजून घ्यायचं इथे. तर आतापर्यंत जे काही आपण डिस्कस केलं ना रे, ज्या काही कंडिशन्स डिस्कस केल्या त्या कंडिशन मी इथे लिहिलेल्या आहेत. एवढ्या पोर्शनमध्ये लिहिलेल्या आहेत कंडिशन्स. या पोर्शनमध्ये मी लोकल मॅक्सिमा आणि लोकल मिनिमा हा पार्ट एक्सप्लेन करणार आहे. बरं, मी कंडिशन थोडंसं हायलाइट करतो परत. डेरिव्हेटिव्ह जर का 0 असेल, डेरिव्हेटिव्ह 0 म्हणजे टँजंटचा स्लोप 0. टँजंटचा स्लोप 0 इथे पण होतो. ओके. त्यात काय विशेष आहे, म्हणजे डेरिव्हेटिव्ह 0 आहे म्हणजे एकतर मॅक्सिमम असेल ना तर मिनिमम असेल. डेरिव्हेटिव्ह 0 मीन्स एकतर मॅक्सिमम नाही तर मिनिमम. क्लिअर आहे. डबल डेरिव्हेटिव्ह निगेटिव्ह म्हणजे मॅक्सिमम. इथे डबल डेरिव्हेटिव्ह निगेटिव्ह असतो. डबल डेरिव्हेटिव्ह पॉझिटिव्ह ग्रेटर दॅन 0 म्हणजे काय, मिनिमम. बरोबर. सो जर का कोणी एक पर्सन येऊन मला सांगतोय, थर्ड पर्सन येऊन मला सांगतोय की अरे डेरिव्हेटिव्ह 0 आहे, मग मी काय बोलेल, डेरिव्हेटिव्ह 0 असेल तर मॅक्सिमम पण होऊ शकतं, मिनिमम पण होऊ शकतं. तू मला डबल डेरिव्हेटिव्ह बद्दल सांग. मग त्यांनी जर का मला डबल डेरिव्हेटिव्ह ग्रेटर दॅन 0 सांगितला, बरोबर, तर मग मी बोलेन डबल डेरिव्हेटिव्ह लेसर दॅन 0 सांगितला तर मी त्याला बोलेन डेरिव्हेटिव्ह 0 आहे ना म्हणजे मॅक्सिमम मिनिमम काही होऊ शकतं. आणि डबल डेरिव्हेटिव्ह लेसर दॅन 0 आहे ना म्हणजे 0 पेक्षा कमी आहे ना म्हणजे मी क्लिअरली बोलतो तो पॉईंट मॅक्सिमम वाला पॉईंट आहे. सो दीज आर कंडिशन्स फॉर मॅक्सिमा ॲज वेल ॲज फॉर मिनिमा. मॅक्सिमा मिनिमाचे कंडिशन्स मी इथे एक्सप्लेन केलेले आहेत. ओके. आपल्याला स्टडी करायचा आहे लोकल मॅक्सिमा आणि लोकल मिनिमाचा कॉन्सेप्ट.
ऍब्सोल्यूट मॅक्सिमा, ऍब्सोल्यूट मॅक्सिमा, ऍब्सोल्यूट मिनिमा काय असतो, लोकल मॅक्सिमा आणि लोकल मिनिमा काय असतो, ही गोष्ट आपल्याला आता इथे पुढे स्टडी करायची आहे पहा. तर मी काय करतोय, हा वाला पार्ट मी जस्ट आता रब करतोय. ठीक आहे. हे कंडिशन्स वाटल्यास मी इथेच ठेवतोय पहा. तर आता पाल मी इथे एक फंक्शन रेफर केला आहे. फंक्शन कोण आहे, एक्स वाय इज इक्वल टू एक्स मायनस 1 इंटू एक्स मायनस 2 इंटू एक्स मायनस 3 हा फंक्शन आहे. आणि या फंक्शनचा मी इथे ग्राफ पण ड्रॉ केला आहे. मी थोडीशी आयडिया देतो की मी ग्राफ कसा ड्रॉ केला आहे. ज्यावेळेस एक्सची व्हॅल्यू 1 पेक्षा कमी आहे, एक्सची व्हॅल्यू 1 पेक्षा कमी आहे, एक्सची व्हॅल्यू ना 1 पेक्षा पण कमी आहे, 1 पेक्षा कमी असेल तर ही गोष्ट निगेटिव्ह बनेल की नाही, ही गोष्ट निगेटिव्ह बनेल की नाही. 1 पेक्षा कमी -1 निगेटिव्ह, 1 पेक्षा कमी -2 निगेटिव्ह, 1 पेक्षा कमी -3 हा पण निगेटिव्ह असेल. निगेटिव्ह इंटू निगेटिव्ह इंटू निगेटिव्ह कराल, निगेटिव्ह निगेटिव्ह पॉझिटिव्ह, अगेन निगेटिव्ह, हा बनतो निगेटिव्ह. बरोबर. म्हणजे जेव्हा एक्सची व्हॅल्यू पहा रे, एक्स ऍक्सिस आहे, वाय ऍक्सिस आहे. सो व्हेन व्हॅल्यू ऑफ एक्स इज लेसर दॅन 1, म्हणजे एक्सची व्हॅल्यू ना, एक्सची व्हॅल्यू जेव्हा 1 पेक्षा कमी आहे, फंक्शन हा निगेटिव्ह साईडला असेल, म्हणजे निगेटिव्ह वाय साईडला असेल. मग तुम्ही बोलाल निगेटिव्ह वायला कुठेपर्यंत, हे असं इन्फिनिटी पर्यंत असेल, असं एकदम एंड पर्यंत असेल, -इन्फिनिटी पर्यंत असेल. सॉरी, तुम्ही बोलणार कसं काय सर, मी बोलणार की एक्सच्या जागी तुम्ही खूप छोटी व्हॅल्यू टाकून द्याल. म्हणजे मी जर का एक्सच्या जागी -1000 टाकलं फॉर एक्झाम्पल, जस्ट टाकून पाल, एक्सच्या जागी -1000 -1 -1001 -1001 -1002 -1002 -1003 -1003 असं बनेल की नाही. पहा यांचा प्रोडक्ट तर खूप मोठा येतो पण निगेटिव्ह मध्ये, म्हणजे खूप खाली जातो तो. चलो क्लिअर आहे, समजलं आता आपल्याला. म्हणजे 1च्या इकडे या पार्टमध्ये हा ग्राफ आम्हाला समजलेला आहे. ओके. आता मी 1 to 2च्या मध्ये ग्राफ ड्रॉ करतोय, 1 to 2च्या मध्ये ग्राफ ड्रॉ करतोय. पहा आता नीट पहा, हे समजून घ्या. तुम्ही x = 1 टाकाल, x = 1 टाकाल, y ची व्हॅल्यू किती बनते रे, 1 टाकलं तर 1 - 1 0, 0 into anything 0. म्हणजे when x = 1 फंक्शन व्हॅल्यू इट बिकम 0. म्हणजे x = 1 ला y ची व्हॅल्यू 0 असली पाहिजे. बरोबर आहे. तुम्ही x च्या जागी 2 जरी टाकाल ना, x च्या जागी 2 जरी टाकाल ना, इथे x च्या जागी 2 टाकून पहा ना तुम्ही, x च्या जागी 2 टाकाल, 2 - 2 किती बनतं रे, 0 ना, 0 into anything it becomes 0. That means when value of x is 2, value of function it is 0. 0 बनतो फंक्शनचा व्हॅल्यू. क्लिअर आहे. when value of x is 3, x च्या जागी जर का मी इथे 3 टाकेन, 3 - 3 0, म्हणजे जेव्हा x ची व्हॅल्यू 3 आहे ना रे, तेव्हा पण फंक्शनची व्हॅल्यू 0 बनते. म्हणजे फंक्शन बेसिकली या पॉइंट वरतून पण, या पॉइंट वरतून पण आणि या पॉइंट मधून पण पास झाला पाहिजे. पण आपल्याला स्टडी करायचं पहा, 1 to 2 मधला स्टडी आहे. बरं, 1 to 2 मधला स्टडी आहे. आता नीट पहा, फंक्शन y = x - 1 x - 2 x - 3 हा जो काही फंक्शन आहे, 1 to 2च्या मध्ये काही पण टाका, एखाद नंबर टाका 1 to 2 मध्ये. फॉर एक्झाम्पल 1.5 टाकला. जर का 1 to 2च्या मध्ये एक नंबर टाकला ना, तर ही गोष्ट पॉझिटिव्ह बनते. काय बनते, पॉझिटिव्ह. पहा ना, 1 to 2च्या मध्ये, 1 to 2च्या मध्ये 1 आणि 2च्या मध्ये, याचा अर्थ 1 पेक्षा जास्त -1 पॉझिटिव्ह असणार. 1 to 2 मध्ये याचा अर्थ 2 पेक्षा कमी -2 हे निगेटिव्ह असणार. हा काय असणार, निगेटिव्ह. 2 पेक्षा कमी -3 हे पण निगेटिव्ह असणार. निगेटिव्ह काय बनणार आहे, पॉझिटिव्ह. म्हणजे वायचा व्हॅल्यू पॉझिटिव्ह होईल. म्हणजे जेव्हा x ची व्हॅल्यू ना रे 1 to 2 मध्ये आहे, y ची व्हॅल्यू पॉझिटिव्ह होईल. करेक्ट आहे. सो सेम वे मध्ये जर का x ची व्हॅल्यू 2 to 3 मध्ये ऍडजस्ट कराल ना तुम्ही, x ची व्हॅल्यू 2 आणि 3च्या मध्ये ज्यावेळेस तुम्ही ऍडजस्ट कराल, तर पहा आता 2 आणि 3च्या मध्ये काहीतरी एक व्हॅल्यू टाकून द्याल. मी फंक्शन आधी लिहितोय पहा, x - 1 x - 2 आणि x - 3. 2 आणि 3च्या मध्ये काही पण टाका, 2.6 टाकलं फॉर एक्झाम्पल. 2 आणि 3च्या मध्ये x ची व्हॅल्यू असेल, म्हणजे 1 पेक्षा जास्त आहे ना तो, 2 आणि 3 मध्ये म्हणजे 1 पेक्षा जास्त आहे, 1 पेक्षा जास्त -1 हा तर पॉझिटिव्ह असणार. 2 आणि 3च्या मध्ये म्हणजे 2 पेक्षा पण जास्त, म्हणजे 2 पेक्षा जास्त -2, अरे हा पण पॉझिटिव्ह असेल. 2 आणि 3च्या मध्ये म्हणजे 2 पेक्षा जास्त, 3 पेक्षा कमी, 2 पेक्षा जास्त आहे, ओके, पण 3 पेक्षा कमी आहे ना, 3 पेक्षा कमी -3 निगेटिव्ह असेल. पॉझिटिव्ह इंटू निगेटिव्ह इज निगेटिव्ह. म्हणजे 2 आणि 3च्या मध्ये फंक्शनचं व्हॅल्यू निगेटिव्ह साईडला असेल, म्हणजे निगेटिव्ह वाय कडे फंक्शन जाईल, म्हणजे या क्वाड्रंट मध्ये असेल पहा, कारण की निगेटिव्ह वायची व्हॅल्यू निगेटिव्ह 4th क्वाड्रंट मध्ये असते, म्हणून फंक्शन असा बनतो इथे. आणि त्यानंतर जेव्हा x ची व्हॅल्यू 3 पेक्षा जास्त असेल, तेव्हा फंक्शन परत वाढत जातो, पॉझिटिव्ह मध्ये वाढत जातो.
कारण की पहा ना तुम्ही एक्सची व्हॅल्यू 3 पेक्षा जास्त, 3 पेक्षा जास्त -1 पॉझिटिव्ह असणार, 3 पेक्षा जास्त -2 पॉझिटिव्ह असणार, 3 पेक्षा जास्त -3 इज अगेन पॉझिटिव्ह हिअर. सो प्लस इंटू प्लस इंटू प्लस प्लसच बनणार. आणि व्हॅल्यू जर खूप मोठी टाकली तुम्ही एक्सची तर डेफिनेटली हा प्रोडक्ट खूप मोठा बनणार आणि हा प्लस इन्फिनिटी पर्यंत जाणार. तर मी हा फंक्शन कसा ड्रॉ केला याचं बेसिक तुम्हाला सांगितलेलं आहे इथे. ओके, आता ना मी काय करतोय, या फंक्शनला इथे मल्टिप्लाय करतोय. काही नाही, हे फक्त मल्टिप्लाय करा, हा फंक्शन असा दिसायला लागतो तुम्हाला, बरोबर. असा फंक्शन बनतो तो. आता मग यापुढे काय पहा, एक मनामध्ये क्लिअर अंडरस्टँडिंग तुम्ही करून घ्या की फंक्शनचा मिनिमम व्हॅल्यू किती आहे रे. मिनिमम म्हणजे कमीत कमी व्हॅल्यू किती आहे. अरे या फंक्शनचा ग्राफ असा आहे, तर या फंक्शनचा मिनिमम व्हॅल्यू तर -इन्फिनिटी आहे. किती? -इन्फिनिटी आहे. या फंक्शनचा मिनिमम व्हॅल्यू हा -इन्फिनिटी आहे. समजलं सर, बरोबर. मग मी इथे लिहितोय पहा, मिनिमम व्हॅल्यू, फंक्शनचा मिनिमम व्हॅल्यू हा -इन्फिनिटी आहे, बरोबर. मॅक्सिमम व्हॅल्यू, या फंक्शनचा मॅक्सिमम व्हॅल्यू हा +इन्फिनिटी आहे. ही गोष्ट तुम्ही प्लीज लक्षात ठेवा. आता मॅक्सिमम व्हॅल्यू म्हणजे जास्तीत जास्त व्हॅल्यू. अरे पहा ना, हे असं खूप वरती जातं ना, म्हणजे वायची व्हॅल्यू इन्फिनिटी बनू शकते ना. सो मॅक्सिमम व्हॅल्यू ऑफ दिस फंक्शन इट बिकम्स इन्फिनिटी बनू शकतो तो मॅक्सिमम व्हॅल्यू. क्लिअर आहे सर. आता आपण एक काम करूया, आपण डेरिव्हेटिव्हचा मेथड यूज करूया आणि मॅक्सिमम आणि मिनिमम व्हॅल्यू फाइंड करूया. डेरिव्हेटिव्हचा मेथड यूज करून मॅक्सिमम आणि मिनिमम व्हॅल्यू फाइंड करण्याचा ट्राय करतोय पहा. डेरिव्हेटिव्हच्या मेथडचे कंडिशन्स आहेत मॅक्सिमम आणि मिनिमाचे. डेरिव्हेटिव्हचा मेथड काय बोलतो, डेरिव्हेटिव्ह 0 असेल, काय डेरिव्हेटिव्ह 0 असेल तर एकतर मॅक्सिमम असतो नाहीतर मिनिमा असतो. एक काम करतो ना, हा जो काही फंक्शन आहे y इज इक्वल टू काय रे, x³ - 6x² + 11x - 6. हा जो काही फंक्शन आहे, या फंक्शनचा मी डेरिव्हेटिव्ह इज इक्वल टू 0 करणार. म्हणजे पहा रे, dy/dx अँड दॅट इज इक्वल टू 3x² - 12x + 11. बरोबर. आता मी डेरिव्हेटिव्ह 0 करतोय बरं, नीट पहा. म्हणजे 3x² - 12x + 11 इज इक्वल टू 0 करणार. मी इथे रिझन मेन्शन करतोय. का 0 मेन्शन केलं? कारण की मला मॅक्सिमा आणि मिनिमामध्ये इंटरेस्ट आहे. फॉर मॅक्सिमा अँड मिनिमा, मॅक्सिमा आणि मिनिमम पॉईंटमध्ये इंटरेस्ट आहे ना आपला. सो म्हणून मी डेरिव्हेटिव्ह 0 करणार. कारण की आपल्याला माहिती डेरिव्हेटिव्ह 0 असेल तर एक मॅक्सिमम पॉईंट येतो, नाही तर मिनिमम पॉईंट येतो डेरिव्हेटिव्ह नुसार, बरोबर. ठीक आहे. मग याला कसं सिम्प्लिफाय करायचं, फॅक्टर्स तर नाही पडत, तर मी काय काम करतो पहा, मी याला बेसिकली फॉर्म्युला मेथडने सिम्प्लिफाय करतो. सो एक्सची व्हॅल्यू काय बनेल माहिती का, एक्सच्या दोन व्हॅल्यूज बनतात, -b + or - √(b² - 4ac / 2a. या मेथडने मी इथे सिम्प्लिफाय करतो. सो एक्स इक्वल टू मायनस ऑफ, व्हॉट इज b? b इज -12 + or - √(b²? b² काय रे, -12चा स्क्वेअर 144 ना. -4 टाइम्स a व्हॅल्यू इज 3 हिअर. सी व्हॅल्यू तर 11 आहे पहा इथे. डिवाइड बाय ट्वाइस ए असतं ना, ट्वाइस ए म्हणजे याचा डबल, दॅट इज इक्वल टू 6. बरोबर. म्हणजे एक्सचा काय व्हॅल्यू होतो, मायनस प्लस बनतो बरं. 12 + or - हे पहा 11 × 4 44 × 3 कराल तर 132 बनतं. 144 - 132 √12 बनतं. किती? √12 डिवाइड बाय 6. हे कॅल्क्युलेशन बनले आता ते. म्हणजे एक्सच्या मला दोन व्हॅल्यू येतात. याचा अर्थ काय, तुम्ही डेरिव्हेटिव्ह 0 केला ना. डेरिव्हेटिव्ह 0 केला म्हणजे काय, डेरिव्हेटिव्ह 0 दोन ठिकाणी होता ना. इथे पण ते डेरिव्हेटिव्ह 0 होतं आणि इथे पण ते डेरिव्हेटिव्ह 0 होतं. म्हणजे 2 पॉईंट आले पाहिजे आपल्याला, तर ते 2 पॉईंट येत आहेत पहा. एक पॉईंट काय आला माहिती का आपल्याला, 12 + √12/6. आणि दुसरा पॉईंट काय आला माहिती का, x इज इक्वल टू 12 - √12 डिवाइड बाय 6. असे मला 2 पॉईंट आलेले आहेत, बरोबर. मी काम करतोय, मी आता काय करतोय पहा, हा वाला पोर्शन थोडंसं रब करतोय. लक्षात ठेवाल पण, मॅक्सिममसाठी डबल डेरिव्हेटिव्ह निगेटिव्ह असतो, मिनिममसाठी डबल डेरिव्हेटिव्ह पॉझिटिव्ह असतो. ओके, तो पोर्शन मी आता रब करतो. तर आता पहा, एक्सची एक व्हॅल्यू काय आली आहे माहिती का आपल्याला, 12/6 केलं तर 2 येतं. 2 + √12/6. आणि एक्सची आपल्याला जी दुसरी व्हॅल्यू आली आहे ना, दुसरी व्हॅल्यू जी आली आहे ना, तर ती हे पहा 12/6 कराल तर 2 येतं. 2 - √12/6. ह्या अशा दोन व्हॅल्यूज मिळतात आपल्याला एक्सच्या. मग समजा तुम्ही 2 + समथिंग आहे, म्हणजे एक्सची व्हॅल्यू 2 + समथिंग. अरे म्हणजे ही जी व्हॅल्यू आहे ना एक्सची, ही जी व्हॅल्यू आहे ना, तर ती या पॉईंटला करस्पॉन्डिंग व्हॅल्यू आहे. पहा ना, 2 + समथिंग आहे ना, 2 + समथिंग म्हणजे हा पॉईंट आहे ना.
ती व्हॅल्यू आहे एक्सची. एक्सची व्हॅल्यू इथे 2 मायनस समथिंग आहे. पहा रे पहा, 2 मायनस ऑफ समथिंग म्हणजे परत इथे येईल तो कदाचित, नाही का. सो एक्सची ही जी व्हॅल्यू आलेली आहे ना, तर ती बेसिकली या पॉइंटला ती व्हॅल्यू इंडिकेट करते इथे. समजलंय सर सर्व काही आत्तापर्यंत. आता तुम्ही टेक्निकली पहा, ग्राफ सोडून द्या, बस तुम्ही हे पहा. असं समजा की तुम्हाला ग्राफ माहितीच नाहीये, ग्राफ माहितीच नाही या फंक्शनचा, आणि या फंक्शनचा मॅक्सिमम आणि मिनिमम व्हॅल्यू फाइंड करा असं बोललं डेरिव्हेटिव्ह मेथडने, तर तुम्ही तर हेच करणार ना. काय, फंक्शन घेणार, फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह करणार. डेरिव्हेटिव्ह का करणार, कारण की आपल्याला माहिती मॅक्सिमम आणि मिनिमम पॉईंटसाठी डेरिव्हेटिव्ह 0 असतो. डेरिव्हेटिव्ह 0 असतो. सो याचा जो काही डेरिव्हेटिव्ह आहे त्याला मी 0 केला, आणि याला मी सिम्प्लिफाय करून एक्सचे 2 पॉईंट फाइंड करतोय. म्हणजे मी काय बोलतोय, आता इनपुट मी दिलं होतं की डेरिव्हेटिव्ह 0, म्हणजे मॅक्सिमम आणि मिनिममचा पॉईंट आला पाहिजे. 2 पॉईंट आले, पण मला कन्फ्युजन आहे की कोणता पॉईंट मॅक्सिममचा आहे आणि कोणता पॉईंट मिनिममचा आहे, हे मला कन्फ्युजन आहे. पहा, मला ग्राफ माहित नाही, मी तुम्हाला सांगितलं आता कोणता पॉईंट कोणाचा आहे. ओके, पण तुम्ही समजा की आपल्याला ग्राफ माहितीच नाही, आपल्याला ग्राफ माहितीच नाहीये, मला कन्फ्युजन आहे की कोणता पॉईंट मॅक्सिममचा आहे आणि कोणता पॉईंट मिनिममचा आहे, हे मला कन्फ्युजन आहे. मग मी काय करेन माहिती का, आपल्याला एक कंडिशन माहिती, डबल डेरिव्हेटिव्ह वाली कंडिशन. पहा, सिंगल डेरिव्हेटिव्ह हा होता, तर आता मी काय करणार, डबल डेरिव्हेटिव्ह करणार. d2y/dx². पहा रे, याचा परत एकदा डेरिव्हेटिव्ह हा बनतो 6x मायनस हा बनतो 12. डबल डेरिव्हेटिव्ह असा बनला. आता मी काय म्हणतोय, डबल डेरिव्हेटिव्ह ऍट x1. मला x1 वरती डबल डेरिव्हेटिव्ह फाइंड करायचं. नीट पहा, x1 म्हणजे इथे डबल डेरिव्हेटिव्ह फाइंड करायचा आहे, इथे डबल डेरिव्हेटिव्ह फाइंड करायचा आहे. सो डबल डेरिव्हेटिव्ह ऍट x1 म्हणजे काय, तर मला ऍक्च्युअल मध्ये तो x1 पॉईंट इथे टाकायला लागेल. एक्सच्या जागी तो टाकायला लागेल पॉईंट. कोणता पॉईंट आहे तो, 2 प्लस √12, सॉरी 2 प्लस काय, √12/6 हा तो पॉईंट आहे, -12. बरोबर ना. नीट पहा, 6 × 2 12, 12 आणि -12 कॅन्सल, 6 कॅन्सल. म्हणजे सिम्प्लिफाय कराल तर हा काय येतो माहिती का, √12 येतो. डबल डेरिव्हेटिव्ह कसा आहे रे, पॉझिटिव्ह आहे. √12 पॉझिटिव्ह आहे ना, दॅट मीन्स डबल डेरिव्हेटिव्ह इज ग्रेटर दॅन 0 आहे. आता आपल्याला माहिती डबल डेरिव्हेटिव्ह ग्रेटर दॅन 0 म्हणजे काय रे, मिनिममचा पॉईंट. पहा, बरोबर आयडेंटिफाय केला आपण, मिनिममचा पॉईंट येतो. सेम वे मध्ये हा जो काही डबल डेरिव्हेटिव्ह आता मी फाइंड केला ना, एक्सच्या जागी एक्सच्या जागी इथे x2 टाका, तो पॉईंट टाका, तुम्हाला डबल डेरिव्हेटिव्ह निगेटिव्ह येईल. डबल डेरिव्हेटिव्ह काय येईल, निगेटिव्ह येईल. हवं तर करून दाखवतो. पहा, हा वाला पार्ट रब करून मी करून दाखवतोय आता. पहा, डबल डेरिव्हेटिव्ह d2y/dx². ओके, ऍट पॉइंट x2, त्या पॉइंट वरती, x2 पॉइंट वरती. पहा, 6 तर आहे, पण एक्सच्या जागी मी तो पॉइंट टाकणार ना, 2 मायनस √12/6 ना, आणि प्लस -12 आहे पुढे. 6 × 2 12, 12 आणि -12 कॅन्सल, 6 कॅन्सल मल्टिप्लाय होऊन. सो इथे आन्सर बनतो -√12. दॅट मीन्स डबल डेरिव्हेटिव्ह इज -√12 मीन्स डबल डेरिव्हेटिव्ह इज ऍक्च्युअली निगेटिव्ह. दॅट मीन्स तो x2 पॉइंटला फंक्शन मॅक्सिमम असेल. म्हणजे ग्राफ ड्रॉ न करता पण मला समजलं की इथे तो मॅक्सिमम आहे. मग मी काय करणार माहिती का रे, आता ग्राफ ड्रॉ केलंच नाहीये, मला ग्राफ माहितीच नाहीये, मी फक्त डेरिव्हेटिव्हचा विचार करतोय ना, तर मी असा विचार करतोय की हा फंक्शन दिला कोणीतरी मला, हा फंक्शन मला दिला कोणीतरी. मी काय विचार केला की मॅक्सिमम आणि मिनिमम फाइंड करायचं ना, मग डेरिव्हेटिव्ह 0 असला पाहिजे. केलं मी डेरिव्हेटिव्ह 0. मग डेरिव्हेटिव्ह 0 केल्यानंतर असे 2 पॉईंट आले आपल्याला, बरोबर ना. मग एका पॉईंटसाठी मॅक्सिमम असेल, एका पॉईंटसाठी मिनिमम असेल, म्हणजे कोणत्या तरी पॉईंटसाठी मॅक्सिमम, कोणत्या तरी पॉईंटसाठी मिनिमम. मग तो पॉईंट कसा फाइंड करायचा, डबल डेरिव्हेटिव्हचा कंडिशन माहिती आपल्याला, बरोबर ना. डबल डेरिव्हेटिव्ह पॉझिटिव्ह असेल तर मिनिमम, डबल डेरिव्हेटिव्ह निगेटिव्ह असेल तर मॅक्सिमम, बरोबर ना. मग इथे लिहितो पहा, इथे मॅक्सिमम आहे आणि इथे काय आहे, मिनिमम आहे, बरोबर. म्हणजे आपल्याला असं आपल्याला इन्फॉर्मेशन मिळते की या पॉईंटवरती फंक्शन मिनिमम आणि या पॉईंटवरती फंक्शन मॅक्सिमम. मग आता हा पॉईंट मी या फंक्शन मध्ये जर का टाकला, हे पहा, हा पॉईंट मी एक्सच्या जागी टाकला, तर फंक्शनची काहीतरी व्हॅल्यू येईल ना, फंक्शनची ही काहीतरी व्हॅल्यू येईल. पहा, वायची ही काहीतरी व्हॅल्यू येईल. इथे आली काहीतरी, समजा -2 आली. किती आली, -2. हा इथे टाकल्यानंतर वायची व्हॅल्यू समजा -2 आली. मग डिफरन्सिएशन यूज करून मी काय बोलतोय माहिती का, की या फंक्शनची मिनिमम व्हॅल्यू -2 आहे बोलतोय. किती, -2 आहे असं बोलतोय. आणि या फंक्शनची मॅक्सिमम व्हॅल्यू हे टाकल्यानंतर काहीतरी आला असेल, +2 आला असेल, तर मी बोलतोय की फंक्शनची मॅक्सिमम व्हॅल्यू +2 आहे असं बोलतोय. पण विचार करा, ग्राफ ड्रॉ केला असता याच्या आधीचं डिस्कशन, मिनिमम व्हॅल्यू -∞ आहे, मॅक्सिमम व्हॅल्यू +∞ आहे, बरोबर ना. पण डेरिव्हेटिव्ह यूज करून तशा व्हॅल्यूज नाही येत.
डेरिव्हेटिव्ह यूज करून आपल्याला एका लोकल पोर्शनच्या मॅक्सिमम आणि मिनिमम व्हॅल्यूज येतात. काय? एका छोट्याशा लोकल पोर्शनच्या मॅक्सिमम आणि मिनिमम व्हॅल्यूज येतात. हा जो होता ना मिनिमम व्हॅल्यू मायनस इन्फिनिटी, हा मिनिमम व्हॅल्यू मायनस इन्फिनिटी, याला आपण ऍब्सोल्यूट मिनिमम बोलतोय. काय? ऍब्सोल्यूट मिनिमम. दिस इज ऍब्सोल्यूट मॅक्सिमम. ऍब्सोल्यूट मॅक्सिमम व्हॅल्यू आहे ती प्लस इन्फिनिटी वाली. डेरिव्हेटिव्ह करून ते तो व्हॅल्यू नव्हता आला आपल्याला, बरोबर ना. डेरिव्हेटिव्ह काय रे? डेरिव्हेटिव्ह एक प्रोग्राम आहे फॉर एक्झाम्पल, नाही का. डेरिव्हेटिव्हने पहिला इनपुट काय दिला? डेरिव्हेटिव्ह 0, म्हणजे हे 2 पॉईंट देतो तो ऑटोमॅटिकली. आणि त्याच्यामध्ये पण परत पुढे डबल डेरिव्हेटिव्ह काय देतो? त्या 2 पॉईंटच्याच कंपॅरिझन मध्ये कोण मॅक्सिमम आहे आणि कोण मिनिमम आहे हा देतो. म्हणजे तो ऍब्सोल्यूट व्हॅल्यू नाही देत, ऍब्सोल्यूट व्हॅल्यू नाही देत, बरोबर. त्याचं लोकल, एका छोट्याशा लोकल पोर्शन मधला मॅक्सिमम आणि मिनिमम व्हॅल्यू देतो. तर याला आपण लोकल मॅक्सिमा आणि याला आपण लोकल मिनिमा बोलतो. लोकल मॅक्सिमा आणि लोकल मिनिमा असं बोलतोय आपण त्याला. तर तुम्ही असं समजू शकता की कोणकोणत्या अशा बऱ्याच साऱ्या केसेसमध्ये तो ऍब्सोल्यूट मॅक्सिमम ऍब्सोल्यूट मिनिमम नाही देऊ शकत, नाही देत, बरोबर. पण मेजॉरिटी ऑफ केसमध्ये जनरली असा ग्राफ नसतो. मला बस हा लोकल मॅक्सिमम आणि लोकल मिनिमाचा पॉईंट एक्सप्लेन करायचा होता ना, म्हणून मी हा ग्राफ असा घेतला होता. बऱ्याच वेळी मॅक्सिमम केसेसमध्ये ग्राफ्स कसे असतात पाहाल रे. तर ग्राफ जे काही असतात ना, समजा जर का ग्राफ असा असेल तर इथे तर काही सीनच नाहीये ना. जो मॅक्सिमम आहे ना, हा बरोबर ऍब्सोल्यूट मॅक्सिमम, तो डेरिव्हेटिव्हच्या मेथडनी येणारच आहे, कारण की इथे टँजंट ड्रॉ केलं तर पॅरलल आहेच एक्स ऍक्सिसला, बरोबर. तर या असं जर का ग्राफ असेल तर डेरिव्हेटिव्हच्या मेथडनी जो मॅक्सिमम निघेल तो ऍब्सोल्यूट मॅक्सिमम असेल, बरोबर. तर हा कॉन्सेप्ट होता लोकल मॅक्सिमा, लोकल मिनिमा आणि ऍब्सोल्यूट मॅक्सिमा आणि ऍब्सोल्यूट मिनिमा, याचा हा कॉन्सेप्ट होता, बरोबर. आता मॅक्सिमम मिनिमामध्ये आपण असे पण काही सम्स करणार आहेत पुढे जाऊन की जिथे मॅक्सिमम व्हॅल्यू ही मिनिमम व्हॅल्यूपेक्षा पण कमी येऊ शकते, मिनिमम व्हॅल्यू मॅक्सिमम व्हॅल्यूपेक्षा जास्त येऊ शकते. हे पहा, प्लीज कन्फ्यूज नका होऊ आत्ता. मला बस तुम्हाला हे समजून सांगायचं पहा की एक्झॅक्टली लोकल मॅक्सिमा, लोकल मिनिमा आणि मॅक्सिमम मिनिमा एक्झॅक्टली असतं काय हे मला थोडंसं समजून सांगायचं होतं. आता पुढच्या लेक्चरसाठी, पुढच्या काही सम्ससाठी तुम्ही फक्त इतकंच कॉन्सन्ट्रेट करायचं की 3 कंडिशन कॉन्सन्ट्रेट करायच्या. पहा, हा वाला पार्ट मी रब करतो. 3 कोणत्या कंडिशन? मी इथे ते कंडिशन्स तुम्हाला लिहून देतोय, पहा ना. फॉर मॅक्सिमा अँड मिनिमा. मॅक्सिमा आणि मिनिमासाठी डेरिव्हेटिव्ह 0 असला पाहिजे. पहिले तर डेरिव्हेटिव्ह 0 असला पाहिजे, बरोबर. त्याच्यानंतर 2 कंडिशन, मॅक्सिममसाठी आणि मिनिममसाठी. मॅक्सिममसाठी डबल डेरिव्हेटिव्ह काय रे? निगेटिव्ह असला पाहिजे. आणि मिनिममसाठी डबल डेरिव्हेटिव्ह काय असला पाहिजे? पॉझिटिव्ह असला पाहिजे. तुम्ही इतकंच लक्षात ठेवा सध्यासाठी तरी. आता काही आपण न्यूमरिकल्स करूया नेक्स्ट लेक्चरमध्ये. मॅक्सिमा आणि मिनिमावरती डिपेंड करतात असे काही न्यूमरिकल्स करूया. हा कॉन्सेप्ट आपण स्ट्रॉंग बनवूया. त्याच्यानंतर एंट्रन्स प्रिपरेशन पॉईंट ऑफ व्ह्यू आपण ना काही असे पण न्यूमरिकल करूया जिथे लोकल मॅक्सिमा, लोकल मिनिमा किंवा ग्राफला थोडंसं आपल्याला कन्सिडर करायला लागतं. ओके, असे पण काही न्यूमरिकल्स आपण डिस्कस करूया. तर पहा, मी आजचं लेक्चर, हा वाला लेक्चर इथे एंड करतोय. व्यवस्थित नोट्स बनवा, स्टार्टिंगपासून व्यवस्थित नोट्स बनवा. ओके, तर भेटूया आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये विथ न्यूमरिकल्स ऑन मॅक्सिमा अँड मिनिमा.